किशोरी पेडणेकर आणि रितू तावडेंमध्ये सुद्धा पलटवार सुरू आहेत, पाहूयात. आणि जो झाला असेल म्हणजे तो प्रस्ताव आला असेल तर आमच्या सगळ्यांच्या जे आम्ही आता ट्रस्टी म्हणून एक बॉडी आलोय त्या बॉडीमध्ये आम्हाला माहिती होतं का, तेव्हाच का नाकारला. आता जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे त्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील, असं काय राजकारण आहे का. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही.